This call is now being recorded. येस आयुष, ऑल द बेस्ट. परीक्षा सुरू झाली ना? येस. चला आता आपण डायरेक्टली आपला टॉपिक कडे वळूया. हा, आता प्रत्येकाच्या परीक्षा सुरू झाल्यात. सगळ्यांनी म्हणजे कंटिन्युअस म्हणजे रेग्युलर स्टडी म्हणतात ना, स्लो बट स्टेडी, तसा तुमचा स्टडी असणं गरजेचं आहे. समजतंय? आम्ही एक एक टॉपिकनी पुढे चाललो, त्यामुळे आम्ही थोडस मागे वळत नाही. फक्त काय करतोय, तुम्हाला एखादी एक्झाम घेऊन तुम्हाला टेस्ट करतोय आम्ही, पण तुमचं रेग्युलर स्टडी हा सगळा तुमचा तुम्ही करायचा आहे. समजलं? स्कूलमध्ये पण परीक्षा होत आहेत तुमच्या, आपल्या पण इथे होत असतात, त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला असं म्हणजे प्रिपेअर करून घेतलं जातंय. कळतंय? आता आपला आजचा टॉपिक असणार आहे, मला असं वाटतं वॉटर पोल्युशनला आपण स्टार्ट केलेला आहे ना. आणि वॉटर पोल्युशन मधलं आपण पोल्युटंट काय आहेत, कसे असतात, म्हणजे बायोलॉजिकल पोल्युटंट, इनऑर्गॅनिक पोल्युटंट आणि ऑर्गॅनिक पोल्युटंट, असं तिन्ही वर्ष एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला होमवर्क मध्ये पण ते सांगितलं होतं की त्याचं एकदम डिस्क्रिप्टिव्ह आन्सर मला हवं होतं. हा, आता डायरेक्टली आपण जाऊया आपलं रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. आता त्याच्यामध्ये आहेत तुमचे नॅचरल रिझन्स आणि दुसरे आहे मॅनमेड रिझन्स. तर हे पण झालेलं आहे एक्सप्लेन, पण पुन्हा एकदा मी महत्वाचा हा टॉपिक आहे म्हणून पुन्हा एकदा मी रिवाइज करते. ओके. हा, आता बघा, एक्वॅटिक नॅचरल रिझन, वॉटर रिझन ऑफ द वॉटर पोल्यूशन. भाई तुम्हाला जर याच्यावर क्वेश्चन आलाच, अगर आपको क्वेश्चन पूछा गया व्हाट आर द रीजंस ऑफ द वाटर पोल्यूशन, तो आपको नेचुरल और मैनमेड ऐसा दोनों का मिल के आंसर देना है. तो फर्स्ट रीजन है हमारा नेचुरल रीजन. तो नेचुरल में कौन कौन आता है? तो फर्स्ट टॉपिक वाइज आपको एक्सप्लेनेशन दिया है, उतना टॉपिक लिखने का और एक लाइन दिया है उतना लिखने का, बस आंसर सफिशियंट हो जाता है. तो उसके अंदर क्या एक्सप्लेन करना है वो मैं अभी बताती हूँ. फर्स्ट टॉपिक है नेचुरल रीजन के अंदर एक्वेटिक वीड्स. एक्वेटिक वीड्स मीन्स जो वाटर में, वाटर बॉडीज में प्लांट्स अगर आते हैं ना, उनको बोलते हैं एक्वेटिक वीड्स. और वीड्स का मतलब मैंने आपको पहले से ही बताया है कि अनवांटेड प्लांट्स जो है उसको वीड्स बोलते हैं. तो फर्स्ट वो क्या करते हैं? डिप्लेशन ऑफ O2 लेवल. डिप्लेशन ऑफ O2 लेवल मीन्स क्या? जो वाटर के सरफेस पे वो ऑक्सीजन डिजोल्व रहता है वो खुद वो वीड्स यूज कर सकते हैं. तो उनका वजह से वो जो अंदर एक्वेटिक बॉडीज में जो प्लांट्स रहते हैं, जो एनिमल्स रहते हैं, उनको जो वाटर ऑक्सीजन है वो कम पडता है. समझ में आया सबको? जे काय आहे की नाही, ऑक्सिजन कुठे असतो, तर पाण्याचा वरचा लेअर जो आहे त्या वरच्या लेअर मध्ये तुम्हाला काय होतं, फक्त ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला असतो. आणि तो डिझॉल्व्ह ऑक्सिजन ते सगळे जे एक्वेटिक अॅनिमल्स आहेत की नाही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा किंवा इम्पॉर्टंट रोल करतोय. मग तो ऑक्सिजन घेण्यासाठी ते नेहमी काय करत असतात, तर त्या वॉटर बॉडीच्या म्हणजे वॉटरच्या सरफेसवर येत असतात बघा 2-2 मिनिटांसाठी. समजतंय? पण जर अशा एक्वेटिक वीड्स जर त्या पाण्यामध्ये असतील तर तो ऑक्सिजन सगळे ते एक्वेटिक वीड्स आहेत ते यूज करतात. आणि ऑफकोर्स काय होत आहे, त्या एक्वेटिक बॉडीमध्ये जे असणारे अॅनिमल्स आहेत त्यांच्यासाठी तो इनसफिशियंट होतं किंवा त्यांच्यासाठी ते डिप्लेशन इन O2 होतं. कळलं सगळ्यांना? आता सेकंड काय सांगितलंय, चेंजेस इन नॅचरल क्वालिटीज ऑफ द वॉटर. आता नॅचरल क्वालिटीज काय, तर पहिलं म्हणजे तुम्ही जर डोंगरातनं जंगलातनं पावसाचं येणारं पाणी बघितलं तर ते प्युअर वॉटर असतं, त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन अजिबात नसतं. समजतंय? पण जसं ते वॉटर म्हणजे फ्लो होत, जसं आपल्या गावामध्ये येत असतं, आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये येतं, तेव्हा मात्र ते कंटॅमिनेट व्हायला सुरुवात होते. अगर ये हमारा जो रेन वाटर रहता है वो नेचुरल वाटर रहता है, वो जो
फॉरेस्ट एरिया में जो वाटर रहता है, वाटर बॉडीज रहते हैं, वो एकदम प्योर वाटर रहते हैं। समझ में आया? हाँ। जैसे जैसे वो अंदर आते हैं रेसिडेंशियल एरिया में या फैक्ट्री एरिया में, इंडस्ट्रियल एरिया में, तो वैसा वैसा वो क्या होता है, सब पानी गंदा हो जाता है, मतलब कंटेमिनेटेड हो जाता है। तो उसके वजह भी बहुत सारे रहते हैं। कुछ ऐसा ये इंडस्ट्री का कुछ रहता है, कुछ हमारा रेसिडेंशियल एरिया में रहता है, वो उसकी वजह से वो गंदा हो जाता है। सेकेंड क्या बताया है, डिकम्पोजिशन ऑफ वाटर। उसके अंदर क्या बताया, डिकम्पोजिशन बॉडीज ऑफ प्लांट्स एंड एनिमल्स। ऑफकोर्स जो डेड एनिमल एंड प्लांट्स रहते हैं वो वाटर बॉडी के अंदर गए तो वो डिकम्पोज होने लगते हैं बिकॉज ऑफ माइक्रोब्स या बिकॉज ऑफ वाटर। तो ये डिकम्पोजिशन की प्रोसेस में क्या होता है, गंदा स्मेल आता है, उनका बॉडी है जो डिकम्पोज होते समय कुछ कुछ ऐसा कंटेमिनेशन हो जाता है। तो पूरा का पूरा वाटर है वो पीने लायक नहीं रहता है। समझ में आया सबको? थर्ड है मड या स्लज। जब वाटर फ्लो होता है तो क्या होता है, फ्लो होने के साथ साथ वो वाटर के साथ साथ जो मड रहता है, स्लज रहता है। अभी ऐसा अपने आपको देखा होगा, जब अगर रिवर के अंदर गए या तालाब के अंदर हम लोग गए तो आपका पाँव में कीचड़ लगता है, तो वो कीचड़ कहाँ से आता है, तो वो कीचड़ पानी के साथ फ्लो होके आता है और वो एक साथ कभी कभी जमा हो जाता है। तो जमा होने के बाद उसमें वो डिकम्पोजिशन ऑफकोर्स होता है क्योंकि स्लज और मड में भी बैक्टीरिया रहते हैं। तो रिवर करंट एंड इट्स डाइवर्शन, पहला इफेक्ट कहाँ होता है, रिवर पे होता है। क्यों? तो ये स्लज जो है, मड जो है, मोर क्वांटिटी में आ गया तो वो एक साथ इकट्ठा होता है, जमा होता है, और उसकी वजह से रिवर का जो डायरेक्शन है उसको खुद को चेंज करना पड़ता है क्योंकि वो ऊपर से नहीं फ्लो सकती। तो वो क्या करती है, अपना डायरेक्शन चेंज करती है। तो उसका विड्थ भी चेंज हो जाता है, डायरेक्शन भी चेंज हो जाती है। ये है पहला नेचुरल रीजन, मड और स्लेज की वजह से रिवर का डाइवर्शन ये चेंज होता है डायरेक्शन। फोर्थ है सॉइल इरोशन। सॉइल इरोशन में क्या होता है, मेनी बायोटिक एंड अबायोटिक फॅक्टर्स आर ऍडेड टू वॉटर ड्यू टू द सॉइल इरोशन। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सॉइल इरोशन म्हणजे काय, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं बघा, की डोंगरावरनं जेव्हा तुम्ही वॉटर फ्लो बघता तेव्हा काय होतं, डोंगरावर सगळीकडे तुम्हाला झाडं दिसतायत, कळतंय, पण मात्र तुम्हाला तो वॉटरफॉल तुमचा असतो तिथे तुम्हाला फक्त पाणी दिसतं आणि शिवाय मोठासा वॉटरफॉल तयार झालेला दिसतोय। ते काय होतंय, बिकॉज ऑफ कंटिन्युअस वॉटर इज फ्लोविंग फ्रॉम द सेम प्लेस। त्यामुळे काय झालं, त्याच्यावरची सगळीची सगळी माती ही वाहून गेली, निघून गेली आणि मग तिथे सॉइल इरोशन झालं। आता सॉइल इरोशन होताना काय काय फॅक्टर्स येत आहेत बघा, मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ऍडेड टू द वॉटर ड्यू टू द सॉइल इरोशन। आता सॉइल इरोशन होत असतं तेव्हा एक तर त्याच्यामध्ये माती, दगड, गाळ हे सगळं येतंय, ते झाले तुमचे अबायोटिक फॅक्टर। पण बायोटिक फॅक्टर काय आहे, तर त्या पाण्याला एवढा फ्लो असतो की त्याच्यामध्ये कधी कधी तुमचे छोटे मोठे बॅक्टेरिया, छोटे मोठे प्राणी, पक्षी वाहून जातात आणि ते डिकम्पोज होतात तिथे। समजते? म्हणजेच सॉइल इरोशन होत असताना तुमचे बायोटिक आणि अबायोटिक असे दोन्ही फॅक्टर काय होत असतात, त्याच्यामध्ये येत असतात किंवा ऍड होत असतात। त्याच्यानंतर आहे मायक्रोब लाईक फंगय अँड बॅक्टेरिया। बघा, आता ऑफकोर्स वॉटर हा म्हणजे काय आहे, तुमचं तिथे मायक्रोब्स आहेतच आहेत। मग आता त्या मायक्रोब्स कोणत्या टाईपचे असणार आहेत, तर पहिलं गोष्ट म्हणजे फंगय। कारण काय होतं, काही अँटीबॉडीज ज्या आहेत, ज्या अँटीबॉडीज म्हणण्यापेक्षा या विडिसाइड्स जे आहेत ते काय करत असतात, बऱ्याच वेळेला हे अशा फंगसला मारण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही आपण जेव्हा ते यूज करत नाही तेव्हा तिथे लॉट्स ऑफ फंगस काय होतं, वाढत असतं। आणि ऑफकोर्स त्या फंगसमध्ये काय येणार आहेत, साइड बाय साइड बॅक्टेरिया ही ग्रो होत असतात। ग्रो ऑन ऑर्गॅनिक मॅटर डिकेइंग इन वॉटर। ऑफकोर्स काय होतंय, सडण्याची कुजण्याची, डिकेइंग म्हणजे काय, डिकम्पोजिशन, लाईक सडण्याची कुजण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळे काय होत असतं, बॅक्टेरिया फॉर्म होत असतात किंवा प्रोड्यूस होत असतात। आता स्पेशली पुन्हा त्यांनी अल्गीचं दिलेलं आहे, तर अल्गी अगदीच पाण्यावर असतातच असतात। पहिलं म्हणजे काय सांगितलं बघा, असेन्सिव्ह अल्गल ग्रोथ पोल्युट्स वॉटर। आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते बघा, की तुमच्या गावामध्ये वगैरे समजा तळं असेल किंवा एखादा डबकं वगैरे असेल, तर बऱ्याच वेळेला काय होतं, त्याच्या शेजारी वगैरे झुडपं झाडं वाढलेली असतात आणि ती वाढत वाढत हळूहळू कुठे जातात, पाण्यामध्ये जातात बघा।
बऱ्याच वेळेला त्या वॉटर बॉडीचा एरिया त्या अल्गीने कव्हर केलेला असतो, म्हणजे आपण त्याला पाण वनस्पती म्हणतो, समजतंय? हा, मग त्या कव्हर करत 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 जातात आणि पूर्ण एरिया त्या कव्हर करतात. आणि ऑफकोर्स काय होत आहे त्याच्यामुळे, जे ऑक्सिजन जो सरफेसवर डिझॉल्व्ह होण्याची प्रोसेस आहे की नाही ती कमी होते. का? तर पहिले सगळ्यात महत्वाचं त्यांनीच सगळा एरिया, सरफेस एरिया कव्हर केलेला असतो. आणि त्यातल्या त्यात पुन्हा त्या त्याच्या आतमध्ये वॉटर बॉडीमध्ये असणारे जे काही अॅनिमल्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते हार्मफुल होत आहे, समजतंय? अशा प्रकारे हे पोल्युशन होत असतं. आता सेवन्थ आहे नेमॅटोड्स. नेमॅटोड्स म्हणजे तुमचे सगळ्या प्रकारचे पॅरासाइट्स असतात. आता हे सगळं जे काय आहे ना पोल्युशन, हे नॅचरल पोल्युशन आहे की ज्याच्यामुळे तुमचं वॉटर आहे ते तुमच्या पिण्याच्या लायकीचं राहत नाही, ड्रिंकिंग वॉटर राहत नाही, समजतंय? मग आता सपोज तुमच्याकडे जर असे नेमॅटोड्स पाण्यामध्ये मिक्स झालेत आणि असं पाणी जर तुम्ही प्यायलं तर ऑफकोर्स हे सगळे पॅरासाइट्स आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये काय करणार आहेत, एंटर करणार आहेत. आणि ऑफकोर्स बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर ते पॅरासाइट्स आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये ग्रो व्हायला लागणार आहेत आणि मग वेगवेगळे डिसीज तुम्हाला त्रास देणार आहेत किंवा तुम्हाला वेगवेगळे डिसीजला फेस करावं लागणार आहे. समजते सगळ्यांना? आता हे सगळे जे पॉइंट्स झाले ते आपले काय झाले, नॅचरल रिझन झाले. आता त्याच्यानंतर मॅनमेड रिझन. आता मॅनमेड रिझन मध्ये काय येतं बघा, पहिलं म्हणजे डोमेस्टिक सेवेज, समजलं? आता जिथे जिथे आपण राहतो, आता तुम्हाला लास्ट टाइम मी सांगितलं होतं की मोस्टली काय होतं विलेज एरियामध्ये प्रत्येकाने आपलं सेवेज आहे ते आपल्या आपल्या एरियामध्ये सोडलेलं असतं किंवा आपल्या आपल्या प्लांट्सला तिथे ग्रो करण्यासाठी ते यूज केलेलं असतं, लिटिल क्वांटिटीमध्ये असतं. पण जर तुम्ही सिटी एरियाचा विचार केला तर सिटी एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवेज असतं. मग त्यामुळे काय होतंय बघा, डोमेस्टिक सेवेज फ्रॉम द विलेजेस अँड सिटीज इज डिस्पोज ऑफ इन रिव्हर वॉटर. ऑफकोर्स सगळंच्या सगळं जे डोमेस्टिक सेवेज आहे ते रिव्हरला कुठेतरी जोडलं जातं आणि रिव्हरमध्ये सोडलं जातं. ऑफकोर्स रिव्हर वॉटर काय होणार आहे, सगळंच्या सगळं रिव्हर वॉटर कंटॅमिनेटेड होणार आहे, म्हणजे जे आपल्याला पिण्यासाठी किंवा ड्रिंकिंग पर्पजसाठी आपण ते यूज करू शकत नाही. सेकंड काय आहे, इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट. वेरियस पिगमेंट्स, ब्लीचिंग केमिकल, लेदर पीसेस, फायबर्स, मर्क्युरी, लेड एक्सेट्रा आर रिलीज इन टू द वॉटर. आता हे इंडस्ट्रियल मधून काय काय बाहेर पडतं सगळ्यात महत्वाचं, तर इंडस्ट्रियल मध्ये ज्या प्रकारचं प्रोडक्शन घेतलं जातं त्या प्रकारचं त्यांच्याकडे वेस्ट मटेरियल असणार आहे, ते लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे आणि ऑफकोर्स लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे ते कुठे सोडलं जाणार आहे, ते एक छोट्याशा पाईप थ्रू किंवा कुठल्या तरी कॅनल थ्रू ते कुठे जाणार आहे, नदीमध्ये सोडलं जाणार, समजतंय? मग आता त्याच्यामध्ये काय येतंय, तर पहिलं आहे वेरियस पिगमेंट्स, म्हणजे त्यांच्याकडे तयार होणारे सगळे सगळे जे काही वेस्ट मटेरियल आहे ते सगळे वेस्ट मटेरियल. ब्लिचिंग केमिकल्स, एखाद्या फॅक्टरीमधनं ब्लिचिंगची फॅक्टरी असेल तर त्याच्यातनं ते ब्लिचिंग केमिकल्स सोडले जाणार आहे. लेदरच्या फॅक्टरीमधनं लेदर पीसेस टाकाऊ पदार्थ म्हणून बाहेर टाकले जाणार आहेत. फायबरची फॅक्टरी असेल तर फायबरचे थ्रेड्स बरेचसे ते जे वेस्ट मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये पाण्यामधनं सोडले जाणार आहे. काही इंडस्ट्रीमधले मर्क्युरी, लेड यूज केलं जातं, ते जे वेस्ट मटेरियल किंवा वेस्ट प्रोडक्ट आहे ते काय केलं जाणार आहे, रिलीज केलं जाणार आहे आणि रिलीज करताना ते कुठे केलं जाणार, तर त्या रिव्हर मध्ये केलं जातं. ऑफकोर्स इंडस्ट्रियल एरियाच्या शेजारी असणारे जे तुमच्या रिव्हर्स आहेत त्या पोल्युटेड होत असतात बिकॉज ऑफ इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. आता थर्ड काय तुम्हाला दिलेलं आहे, ऑइल स्पिलेज. आता ऑफकोर्स ऑइल स्पिलेज कुठे होतं, कसं होतं, while transporting cleaning of tankers oil spills into the water. आता मोस्टली तुम्ही जर म्हणजे बघत असाल आणि तुम्हाला जर क्युरियासिटी असेल तर ऑइलचं ट्रान्सपोर्ट आहे ते मोस्टली कुठे होत असतं, तुमच्या जहाजांमधनं होत असतं. हा, मोठे मोठे शिप्स असतात बघा त्यांच्यातनं होत असतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमीच लिकेज होतं असं नाही, पण इन केस काही वेळेला ट्रान्सपोर्टेशन मध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, ते लिकेज होतं आणि ते ऑइल आहे ते वॉटर म्हणजे पाण्यावर फ्लो होतं. का, तर डेन्सिटी ही त्या ऑइलची नेहमी काय असणार आहे, पाण्यापेक्षा कमी असणार आहे, त्यामुळे ते काय होतंय, पाण्यावर फ्लो होतंय आणि त्यामुळे काय होतंय,
संपूर्ण सगळा जो सरफेस आहे तो झाकला जातोय आणि आतमधले जे काही अॅनिमल्स आहेत, जे काही छोटे मोठे प्लांट्स आहेत ते सगळे स्पॉइल होतात. समजतंय? म्हणजे अशा प्रकारे हा झाला तुमचा मॅनमेड इफेक्ट. फोर्थ वन काय आहे? यूज ऑफ द फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. आता ऑफकोर्स आपण काय आहोत? डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहोत आणि मोस्टली आपण काय आहोत? आपल्या देशामध्ये ऍग्रिकल्चर हा सगळ्यात मोठा बिझनेस आहे. मग आता ऍग्रिकल्चर मध्ये जर आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर आपण काय करणार आहोत? वेगवेगळे केमिकल फर्टिलायझर्स यूज करणार, वेगवेगळे केमिकल पेस्टिसाइड्स यूज करणार आहोत. आणि ते सगळेच्या सगळे फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स असतात ते जेव्हा आपण त्या फवारणी करतो किंवा पिकांना देत असतो तेव्हा काय होत आहे? सगळंच्या सगळं यूज केलं जात नाही. त्यातलं बऱ्याचशा गोष्टी ह्या शिल्लक राहतात आणि मग ऑफकोर्स त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात आणि तेच उरलेलं जे पाणी असतं किंवा शेतामधलं जे काही अनयूज वॉटर असतं ते पुढे जाऊन पुन्हा नदीला किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी वॉटर बॉडीज मध्ये मिक्स होत असतं. आता त्यामध्ये कोणते घटक येतात ते बघा. N स्टँड फॉर नायट्रोजन, P स्टँड फॉर पोटॅशियम, फॉस्फरस, K स्टँड फॉर पोटॅशियम. आता हे सगळे जे आहेत हे सगळे तुमचे केमिकल फर्टिलायझर्स मधले तुमचे इन्ग्रेडियंट्स आहेत. हा, त्यानंतर आहे पेस्टिसाइड्स लाईक एंड्रीन. आता ऑफकोर्स पेस्टिसाइड्स मध्ये जे काही लिक्विड आपण युज करत असतो किंवा पावडर फॉर्म मध्ये युज करत असतो त्याच्यामध्ये एंड्रीन नावाचा जो घटक आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानंतर आहे क्लोरीन, कार्बोनेट आणि बाकी सगळे हे सगळे पेस्टिसाइड मध्ये येणारे आहेत. आणि ऑफकोर्स ते काय करणार आहेत? जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्यातला जवळजवळ 50-40% हा तुमचा मातीमध्ये मिक्स होतो आणि ऑफकोर्स तुमची जी सॉइल आहे ती पण अनफर्टाईल होते आणि तिथलं जे पाणी आहे ते पण तुमचं कंटॅमिनेट होऊन जातं. का? तर ते सगळंच्या सगळं पाण्यामध्ये मिक्स होत असतं. आता फिफ्थ वन काय सांगितलंय तुम्हाला? वॉटर अदर रिझन. तर अदर रिझन मध्ये काय येतं बघा? डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्ट, washing of clothes, decomposition, hemp and flax in the water, dispersal of ash, floral offering of god, water from thermal power plant, etc. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे तुमचे झाले की जे काय म्हणायचं त्याला ह्युमन वेस्ट मधलं जे आपल्याकडे आपल्याला नको असतं जे ते आपण काय करत असतो? सरळ सरळ फेकून देत असतो. ऑफकोर्स ते फेकल्यानंतर तुमचं जरी ते गार्बेज मध्ये जात असेल तरी ते कुठेतरी ते पाण्यामध्ये मिक्स होतं, ऍब्सॉर्ब केलं जातं. त्यानंतर तुम्ही तळ्यामध्ये जाऊन कधी कपडे धुता, ऑफकोर्स काय होत आहे? सगळं पाणी आहे ते तुम्ही कंटॅमिनेट करताय. डिकम्पोजिशन ऑफ हेम्प अँड फ्लॅक्स इन द वॉटर, हे सगळं आपण जेव्हा पाण्यामध्ये किंवा वॉटर बॉडीज मध्ये सोडतो ऍश वगैरे, मग थोडक्यात इंडस्ट्रियल मधनं बाहेर पडणारे जे काय आहेत गोष्टी त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द वॉटर आपण काय करत असतो? कंटॅमिनेट करत असतो आणि ते आपल्या पिण्याच्या लायकीत राहत नसतं. हे झालं तुमचं सगळे तुमचं रिझन्स ऑफ द वॉटर पोल्युशन. त्याच्यामधलं नॅचरल रिझन आणि मॅनमेड रिझन. आता थोडस तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय डाऊट आहे का? समजतंय का सगळ्यांना? एनी डाऊट? कोणाला काही डाऊट आहे मुलांना? नो अंडरस्टँड? ओके एव्हरीबडी? ओके ओके व्हेरी गुड. आता इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. राईट द इफेक्ट्स ऑफ किंवा व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन असा एक तुम्हाला क्वेश्चन येत असतो. तर त्या क्वेश्चन साठी तुम्हाला मेन 3 पॉइंट्स दिलेले आहेत बघा. पहिलं आहे आन्सर मध्ये तुमचं पॉइंट्स इन्क्लूड असणं गरजेचं आहे आणि इच अँड एव्हरी पॉइंट्स च्या बरोबर तुम्हाला काय केलेलं आहे? त्यांनी पुन्हा एक 2-3 सेंटेन्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही आन्सर लिहिताना या टाईपने आन्सर स्टार्ट करायचं आहे. इफेक्ट्स ऑफ वाटर पोल्यूशन, फर्स्ट वन इज इफेक्ट ऑन ह्यूमन बीइंग. तो ह्यूमन बीइंग के अंदर क्या आता है ये बताने का है. देन सेकेंड है इफेक्ट ऑन इकोसिस्टम. इकोसिस्टम के अंदर क्या क्या पॉइंट्स आते हैं वो लिखना है. और थर्ड वन है अदर इफेक्ट्स. तो अदर इफेक्ट के अंदर कौन कौन से पॉइंट आते हैं वो आपको लिखना है, एक्सप्लेन करना है. तो ऐसा करके आपका आंसर बहुत बड़ा हो जाता है और कंप्लीट भी हो जाता है.
तो पूरा का पूरा 3 मार्क का क्वेश्चन रहेगा, तो आपको 3 के 3 मार्क्स इजीली मिल सकते हैं। समझ में आया? और सब का सब कुछ कुछ जो क्वेश्चन रहते हैं उसका डीपली आंसर और वेरी सिस्टमेटिक आंसर आपको बुक में ही दिया रहता है, और जो नहीं रहता है उसके लिए अदर कुछ तो मटेरियल आपको यूज करना पड़ेगा। ओके, तो फर्स्ट है इफेक्ट ऑफ वाटर पोल्यूशन। इफेक्ट ऑफ वाटर पोल्यूशन इज इफेक्ट ऑन ह्यूमन बीइंग। तो ह्यूमन बीइंग के ऊपर क्या असर होता है? फर्स्ट है डिसीज लाइक हेपेटाइटिस, टाइफाइड, डिसीज ऑफ स्किन एंड एलिमेंट्री कैनाल। तो कंटेमिनेटेड वाटर अगर हमने यूज किया पीने के लिए, ड्रिंकिंग पर्पस के लिए, तो उसकी वजह से हमारे बॉडी में क्या क्या होता है देखो। डिसीज लाईक हिपॅटायटिस, हिपॅटायटिस म्हणजे कावीळ। आपल्याला जर तुमच्याकडे दूषित किंवा प्रदूषित पाणी जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्याला प्युरिफिकेशन न करता वापरत असाल तर तुम्हाला हिपॅटायटिस होण्याची शक्यता असते, टायफॉइड सारखा आजार होण्याची शक्यता असते, काही वेळेला बऱ्याच वेळेला तुमच्या स्किनवर त्याचा इफेक्ट मिळत असतो, आणि एलिमेंटरी कॅनलवर सुद्धा तुमचा इफेक्ट मिळत असतो। म्हणजेच थोडक्यात कंटॅमिनेटेड वॉटर हे आपल्यासाठी खूप हार्मफुल आहे, समजलं? देन अलाइनमेंट्स ऑफ द लिव्हर, किडनीज, ब्रेन, डिफॉर्मिटीज इन बोन्स अँड हायपरटेन्शन। बघा आता फर्स्ट इफेक्ट तुम्हाला सांगितला की वेगवेगळे आजार होत असतात तुम्हाला, आणि दुसरं सांगितलं की तुमच्या जे आजार होतात त्या आजारांचा इफेक्ट तुमच्या आतमध्ये जे काही खूप इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये त्या ऑर्गन्सवर होत असतो। मग पहिलं काय सांगितलं तर आपला सगळ्यात महत्वाचा लिव्हर असतो, त्या लिव्हरची सिस्टीम कम्प्लीट डाऊन होते, म्हणजे थोडक्यात त्याचं फंक्शनिंग वीक व्हायला लागतंय, समजतंय? आपल्या किडनीवर लोड यायला लागतो, किडनी डॅमेज व्हायला सुरुवात होते, आपल्या ब्रेनवर त्याचा इफेक्ट होतोय। बघा म्हणजेच कंटॅमिनेटेड वॉटर किंवा असं तुमच्या पोल्युटेड वॉटर जर आपल्या ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग मध्ये आलं तर एक तर पहिलं व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीज तर तुम्हाला होतातच, पण आपल्या बॉडी मधल्या ऑर्गनवर त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवायला लागतोय। डिफॉर्मिटीज ऑफ बोन्स म्हणजेच तुमचे बोन्स काय व्हायला लागतात, कमी व्हायला लागतात, त्यांची डेन्सिटी कमी इन द सेन्स त्यांची डेन्सिटी कमी व्हायला लागते, थोडं थोडं त्यांच्यामध्ये काय पेन्स वगैरे तुम्हाला जाणवायला लागतात, थोड्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज कमी व्हायला लागतात, आणि हायपरटेन्शन सारखे तुम्हाला आजार व्हायला सुरुवात होते। हा झाला तुमचा वॉटर पोल्युशनचा पहिला इफेक्ट ह्युमन बीइंगवर। आता दुसरा इफेक्ट आहे तो इकोसिस्टीमवर आहे। तर ऑफकोर्स इकोसिस्टीम तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की इकोसिस्टीम म्हणजे तुमचं सगळं एन्व्हायरमेंट असणार आहे। मग आता एन्व्हायरमेंट मध्ये किती पॉइंट्स आहेत बघा। पहिला आहे रिटार्डेड प्लांट ग्रोथ, म्हणजेच सगळ्यात महत्वाचं की तुमचा जिथे जिथे तुमचं वॉटर पोल्युशन आहे तिथे तिथे सगळे प्लांट्स जे आहेत त्यांची वाढ एकदम शॉर्ट होते, ते असे नॉर्मल प्लांट्स वाढतात तसे वाढत नाहीत, शिवाय त्यांच्या जे काही म्हणजे त्यांचं उत्पादन वगैरे काय मिळणार असेल किंवा त्यांचा जो लुक असतो तो कम्प्लीट चेंज होतो। म्हणजे थोडक्यात सांगायचंय प्लांट्स म्हटलं की आपल्याला सगळं ग्रीनरी दिसतं की नाही, तर इथे कुठेतरी तुम्हाला येलो स्पॉट दिसणार, व्हाईट स्पॉट दिसणार, पानं गळताना दिसणार, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इकोसिस्टीमवर पहिला इफेक्ट दिसतोय। लॉस ऑफ प्लांट स्पेसीज, काही म्हणजे नवीन नवीन व्हरायटी आहेत ना, आपण आपल्याकडे डायव्हर्सिटीज आहेत ना बऱ्याचशा, तर सगळ्यात महत्वाचं काही वीक जे सिस्टीम वाले प्लांट्स आहेत त्या सगळ्या स्पीसीज त्या लॉस व्हायला लागतात, का तर पोल्युशन मध्ये त्या जगू शकत नाही। थर्ड वन काय सांगितलेलं आहे, इन्क्रीज इन सॉल्ट कंटेंट ऑफ वॉटर। मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की जर पोल्युटेड वॉटर असेल, पेस्टिसाइड्स आपण युज करत असेल, केमिकल फर्टिलायझर्स आपण जर युज करत असेल, तर पहिलं सगळ्यात म्हणजे सॉइल फर्टायलिटी कमी होते, वॉटर कंटेमिनेट होतं, ऑफकोर्स काय होतं त्याचा इफेक्ट तुमच्या इकोसिस्टीमवर होतो, आणि इकोसिस्टीम म्हणाल तर तुमचं सॉइल सगळं काय होऊन जाते, सॉल्टी होऊन जाते, म्हणजे थोडी तिची फर्टायलिटी वीक होते। त्याच्यानंतर आहे डिक्रीज डिझॉल्व ऑक्सिजन लेवल। बघा ऑक्सिजन लेवल काय होते, डिक्रीज होते, बिकॉज ऑफ ज्या काही तुमच्या वेड्स वाढलेले असतात किंवा किंवा अँड वॉटर बॉडीमध्ये तुमचे प्लांट्स वगैरे। आता हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे तुमच्या वॉटर बॉडीसाठी की वॉटर बॉडी मध्ये जर तुमचे वेगवेगळे प्लांट्स वाढत असतील, ग्रो होत असतील, तर ऑफकोर्स काय करतायत ते जास्तीत जास्त एरिया कव्हर करतायत, आणि मग तुमची ऑक्सिजन लेवल काय व्हायला लागते, कमी व्हायला लागते। डिस्टर्बन्स इन एक्वेटिक सिस्टम,
आता ऑफकोर्स सगळा इफेक्ट आपण जेव्हा हे वॉटरशी रिलेटेड बघतो तेव्हा अक्वॅटिक सिस्टीम किंवा अक्वॅटिक तुमच्या ज्या बॉडीज आहेत त्यांच्यावर मोठा इफेक्ट दिसून येतो. एक समोरच तुम्हाला चित्र दिलेलं आहे बघा, की वॉटर पोल्युशन असेल तर तुमचं अक्वॅटिक वर किती इफेक्ट होतो. सगळेच्या सगळे तुम्हाला मासे काय केलेले दाखवलेत, मेलेले दाखवलेत की नाही. म्हणजे त्यांच्यावर वॉटर पोल्युशनचा इफेक्ट झाला म्हणून ती सिस्टम म्हणजे त्यांचं काय झालं, लाईफ स्पॉइल झालं. त्याच्यानंतर आहे डेथ ऑफ अक्वॅटिक अॅनिमल्स, सेम रिझन. त्याच्यानंतर आहे ऍडवर्स इफेक्ट ऑन द सेम सी बर्ड्स. आता ऑफकोर्स काय असणार आहे, जे काही पाण्यावर जगणारे ऑफकोर्स या माशांवर जगणारे बर्ड्स असणार आहेत की नाही. जर मासेच जर तुमचे जर मरायला लागले किंवा जर ते पाण्यावर येतच नसेल तर ते जे तुमचे बर्ड्स आहेत त्यांना ते मिळणार कुठून, कारण ते काय करणार, समोर जे तुमच्या सरफेसवर येणारे जे फिशेस आहेत त्यांनाच कॅच करत असतात की नाही. म्हणजेच थोडक्यात हा इफेक्ट इकोसिस्टीमवर कसा होत जातो बघा. म्हणजे आपली जी काही तुम्हाला सांगितलेली आहे ना फूड चेन, न कळत एक त्याच्यातला गळला तर दुसऱ्यावर त्याचा इफेक्ट तुम्हाला ऑफकोर्स जाणवतोय. त्याच्यानंतर आहेत अदर इफेक्ट. आता अदर इफेक्ट मध्ये तुम्हाला किती पॉइंट्स दिलेत बघा. चेंज इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपलं पाणी आपण ड्रिंकिंग पर्पज साठी यूज करतो तेव्हा ते एकदम आपलं प्युअर अँड फ्रेश वॉटर असतं. पण जर त्याच्यामध्ये काही पोल्युटन्स मिक्स झाले तर ते कंटॅमिनेटेड होतं. ऑफकोर्स त्याचा फिजिकल लुक जो आहे, आपलं वॉटर आहे ते कलरलेस आहे, पण ते नंतर ब्लॅकिश, कुठेतरी निळसर किंवा ज्या प्रकारचं कंटॅमिनेशन त्याच्यामध्ये होतं त्या प्रकारचा त्याचा फिजिकल लुक होतो. आणि दुसरं, एक आपल्या पाण्याला कुठल्याही प्रकारचा स्मेल नसतो, पण हे कंटॅमिनेटेड वॉटर असतं. त्याच्या शेजारून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप असा स्लरी स्मेल येत असतो, म्हणजे जो आपल्याला आपण एक्सेप्ट करू शकत नाही किंवा आपल्यासाठी तो हार्मफुल ठरू शकतो. आणि हे कशामुळे होत असतं, तर केवळ त्याच्यामध्ये तुमचं कंटॅमिनेशन झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हा इफेक्ट बघायला मिळतो. दुसरं काय सांगितलेलं आहे त्यांनी, चेंजेस इन नॅचरल कलर अँड टेस्ट. ऑफकोर्स वॉटरसाठी तुम्हाला अगदी खूप म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज काय सांगितलेले असतात, की प्युअर वॉटर असतं, हे कलरलेस असतं, टेस्टलेस असतं, स्मेललेस असतं. पण जर ते कंटॅमिनेटेड असेल, जर ते पोल्युटेड असेल तर त्याच्या कलरमध्ये पण चेंज होतो, म्हणजे त्याचा फिजिकल लुक चेंज होतो, त्याचा स्मेल असा एकदम घाणेरडा यायला लागतो, त्याच्या टेस्टमध्ये, त्याच्या ऑर्डरमध्ये तुम्हाला चेंज मिळतो. मग हे सगळे चेंज आहेत ते बिकॉज ऑफ वॉटर पोल्युशन. युजफुल अक्वॅटिक फ्युना इज डिस्ट्रॉयड. बघा म्हणजेच आता ऑफकोर्स अक्वॅटिक मध्ये जे अॅनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत हे सगळे युजफुल असतात, पण संपूर्ण सिस्टीम त्यांची डिस्ट्रॉय होऊन जाते. सॉइल फर्टायलिटी इज अफेक्टेड. ऑफकोर्स काय होत आहे, सॉइल फर्टायलिटी पण लेस किंवा डाऊन 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 होत जाते. टॉक्सिक मटेरियल्स आर ऍडेड टू द क्रॉप्स. ऑफकोर्स काय होणार आहे, आपण जेव्हा पेस्टिसाइड्स किंवा केमिकल फर्टिलायझर्स यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये टॉक्सिक मटेरियल असणारच आहेत, कारण आपण त्यांच्यासाठी जे रिक्वायर्ड आहे पोटॅशियम, नायट्रोजन, अमोनिया हे फक्त नुसतं तेवढंच देत नाही तर ते असं मिक्स देत असतो. त्यामुळे जे युजफुल आहेत नायट्रोजन किंवा पोटॅशियम ते सगळं प्लांट्स यूज करतात, पण जे त्यांच्यासाठी हार्मफुल आहे किंवा अनयूज आहे ते काय करणार आहेत, सॉइलमध्ये मिक्स होणार आहे. आणि ऑफकोर्स सॉइलमध्ये मिक्स झाल्यानंतर ते पाण्यामध्येही मिक्स होणार आहे. समजते सगळ्यांना? काय प्रश्न, डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन अतिशय महत्वाचा भाग आहे तुमचा. इथे आपला हा याचा टॉपिक काय झाला तुमचा, वॉटर पोल्युशनचा टॉपिक तुमचा संपलेला आहे. समजते? काय कोणाला शंका आहे? एनी डाऊट, एनीबडी? एव्हरीथिंग इज क्लिअर? Can you hear me, students? Any doubt? No? Everything is okay, clear? Okay, okay. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण बघणार आहोत सॉइल पोल्युशन. बघा तुमचा या पोल्युशन मध्ये सगळ्यात महत्वाचं एअर पोल्युशन हा फर्स्ट टॉपिक झाला. सेकंड टॉपिक तुमचा वॉटर पोल्युशन अँड थर्ड टॉपिक इज सॉइल पोल्युशन. व्हॉट इज मीन बाय
सॉइल इरोशन. आता जस्ट मी तुम्हाला सॉइल इरोशन सांगितलं आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल दिलं होतं वॉटरफॉलचं. त्यामुळे सॉइल इरोशन म्हटलं की तुम्ही ते एक्झाम्पल डोक्यात ठेवा आणि मग तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. समजलं? म्हणजे काही सायन्स मधले पण आपले काही जे आन्सर असतात ते तुम्ही तुमचं अंडरस्टँडिंग करायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. आणि जे रिझन्स वगैरे आहेत किंवा परफेक्ट तुम्हाला काही सांगायचं असतं ते मात्र तुमचे सायंटिफिक वर्ड्स येणं गरजेचं असतं. आता बघा, व्हॉट आर द रिझन्स ऑफ डिप्लेशन ऑफ सॉइल फर्टायलिटी. आत्ताच आपण बघितलं की सॉइलची फर्टायलिटी लेस लेस कशी होते. डिप्लेशन म्हणजे कमी कमी होणं. तर अगदी मोर अँड मोर यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर या केमिकल इन्सेक्टिसाइड्स किंवा पेस्टिसाइड्स हे जर आपण जास्तीत जास्त वापरत असेल तर ऑफकोर्स आपली सॉइल फर्टायलिटी काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. आणि सॉइल फर्टायलिटी कमी झाल्यावर त्या सॉइलच्या लुक मध्ये कसा चेंज होतोय तो तुम्हाला या चित्रामध्ये दाखवलाय बघा. काय सांगितलंय, जे अगदी म्हणजे तुमची फर्टाईल सॉइल आहे, खूप छान अशी आहे, ती तुमच्या लेफ्ट साईडला दाखवली आहे. आणि तिचा चेंज जेव्हा ते पोल्युशन झालं तेव्हा तिच्यामधला जो चेंज आहे तो तुम्हाला तुमच्या राईट साईडच्या पिक्चर मध्ये दाखवलाय की किती सॉल्ट जर मिळाले, त्या सॉल्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्ट जर सॉइल मध्ये मिक्स झाले तर ती सॉइल कडक होते. अशी एकदम म्हणजे अशी दिसतानाच ती कशी दिसते बघा, की त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फर्टायलिटी लेस झालेली जाणवते. बघा पुढे, आउट ऑफ द टोटल लँड एरिया द सॉइल some is covered by ice, some is desert, whereas some is occupied by the mountains and hills. ऑफकोर्स हे तुम्हाला जॉग्रफी मध्ये खूप डिटेल मध्ये सांगितलेलं असतं की आपल्याकडे आपल्या म्हणजे अर्थवर किती प्रमाणामध्ये वॉटर एरिया आहे आणि किती प्रमाणामध्ये तुमच्याकडे सॉइल आहे. आणि त्या सॉइल मध्ये पण जर तुम्ही बघितलं तर ऑफकोर्स काय असणार आहे, काही डेझर्ट एरिया असणार आहे, काही फॉरेस्ट एरिया असणार आहे, काही माउंटन्स आणि हिल्स असणार आहे. म्हणजे कसा तो एरिया कव्हर केला गेला आहे ते तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. व्हेरी लेस एरिया ऑफ द साऊंड इज अवेलेबल फॉर द ह्युमन यूज. आणि ऑफकोर्स जेव्हा आपण ऍग्रिकल्चर म्हणून जो पार्ट यूज करतो किंवा शेतीसाठी आपण जो पार्ट यूज करतो तो आपला फार थोड्या प्रमाणामध्ये असणार आहे. सॉइल इज सेड टू बी पोल्युटेड वेन देअर आर चेंजेस इन इट्स फिजिकल, बायोलॉजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स फर्टायलिटी डिक्रीजेस ड्यू टू द आयदर नॅचरल ऑर मॅनमेड रिझन. जसं तुम्हाला वॉटर पोल्युशन मध्ये नॅचरल रिझन होते आणि मॅनमेड रिझन होते, सेम सॉइल इरोशन मध्ये, सॉइल पोल्युशन मध्ये पण तुम्हाला सेम रिझन असणार आहेत की काही आहेत ते नॅचरल असणार आहेत. आता नॅचरल कुठले आहेत ते आपण बघणारच आहोत आणि काही असणार आहे ते मॅनमेड असणार आहे बिकॉज ऑफ ह्युमन बिंग युझिंग द व्हेरियस केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. आता त्याच्यामधलं बघा, पहिलं काय सांगितलंय, कम्पेअर टू नेबर फोटोग्राफ्स. पहिलं सगळं त्या दोन चित्रांचं तुम्ही काय करायचं आहे, कम्पॅरिझन करा आणि लेफ्ट साइडचं तुमची जी काही सॉइल आहे ती एकदम बेस्ट आणि फर्टाईल सॉइल आहे आणि राईट साइडची आहे ती अनफर्टाईल सॉइल आहे. आणि मग त्यांच्या लुक मध्ये काय चेंज आहे, फिजिकल कसा लुक दिसतोय त्यांचा, हे तुम्हाला तिथे बघायला मिळतं. आता इफेक्ट्स ऑफ द सॉइल पोल्युशन. पहिला काय इफेक्ट आहे बघा, सॉइल फर्टायलिटी डिक्रीजेस ड्यू टू द मिक्सिंग ऑफ सॉल्टी ऍसिडिक वॉटर फ्रॉम इंडस्ट्री. म्हणजे सॉइल पोल्युशनचं पहिलं रिझन काय असणार आहे तर इंडस्ट्रीयल तुमचा यूज. कारण जिथे जिथे इंडस्ट्री आहे तिथून तिथून जे वेस्ट मटेरियल आहे ते काय केलं जातं, एक तर पाण्यामध्ये मिक्स केलं जातं किंवा जमिनीमध्ये सोडलं जातं किंवा जमिनीमध्ये टाकलं जातं. आणि ऑफकोर्स जमिनीमधले काही जे पार्ट्स आहेत ते ऍब्सॉर्ब केले जातात ना, त्यामुळे ऍब्सॉर्प्शन या प्रोसेसमध्ये ते जे काही त्यांचं इंडस्ट्रीमधनं निघणारं जे वेस्ट मटेरियल आहे ते सगळं काय होत आहे त्या मातीमध्ये मिक्स होत आहे आणि ऑफकोर्स सॉइलची फर्टायलिटी तिथे कमी होते आणि सॉल्टीनेस त्याचा वाढायला लागतो. त्याची ऍसिडिक जी पीएच रेंज आहे ती काय व्हायला लागते, त्याची हाय व्हायला लागते. दुसरा इफेक्ट काय सांगितलेला आहे त्यांनी, radioactive and water pollutants enter and pass through the food chain like soil, crop, water and human body. आता ऑफकोर्स काय सांगितलंय, पहिलं म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह.
रेडिओ ऍक्टिव्ह जो इफेक्ट असतो तो व्हेरी व्हेरी हार्मफुल अदर दॅन अदर इफेक्ट्स. कारण त्याच्यातनं जे रेज बाहेर पडणारे आहेत ते सगळं एकतर पहिला सॉइल एअर पोल्युशन तर करतातच करतात, सॉइल पोल्युशन करतात, वॉटर पोल्युशन करतात, सगळ्यात महत्वाचं ते हार्मफुल आहे. आता मग ते कशा प्रकारे आपल्या फूड चेनला डिस्टर्ब करत असतात बघा. म्हणजे पहिलं सगळ्यात महत्वाचं, जर सॉइल मध्ये ते रेडिओ ऍक्टिव्ह जर रेज ऍब्सॉर्ब केले गेले तर त्या सॉइल मध्ये ज्या पिकांचं आपण उत्पादन घेतो, जे क्रॉप्स आपण वाढवतो, तर त्याच्यातनं मिळणारं जे तुमचं यील्ड आहे त्याच्यामध्ये ते ऍब्सॉर्ब केलं जातं. समजलं? म्हणजे ते सगळं जे तुमचं सॉइल मध्ये मिक्स झालेलं आहे ते क्रॉप मध्ये मिक्स होतं, क्रॉप मध्ये मिक्स झालेलं आहे ते तुमच्या फ्रूट मध्ये येतं, आणि ते फ्रुट्स असतात किंवा ते जे पीक असतं ते आपण खात असतो. म्हणजेच न कळत ते आपल्याला हार्मफुल ठरतंय. समजतंय? म्हणजे अशी ती जी चेन आहे ती अशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचते बाय सॉइल पोल्युशन. समजलं सगळ्यांना? आता त्याच्यानंतर आहे प्रॉब्लेम ऑफ वॉटर पोल्युशन इन्क्रीजेस ड्यू टू द सॉइल पोल्युशन. आता हे सगळं जर तुमचं सॉइल मध्ये जर पोल्युशन असेल तर ऑफकोर्स सॉइल मधनं तुमचं अंडरग्राऊंड वॉटर हे बॉडीज असतातच. जेव्हा जेव्हा आपल्याला सरफेस वॉटर कमी पडायला लागतं तेव्हा आपण काय करतो, बोरवेल सारखे पाण्याचे सोर्सेस शोधत असतो की नाही. मग आता जेव्हा तुम्ही बोरवेल मारता तेव्हा तुम्ही काय करता, अंडरग्राऊंड तुम्ही 200 किंवा 150-100 असं फूट डीप जाता की नाही. मग तिथे जर तुमच्या अशा प्रकारचं टॉक्झिक मटेरियल त्या याच्यामध्ये सॉइल मध्ये मिक्स झालेलं असेल तर पाणी जी झिरपण्याची प्रोसेस आहे ती कुठून होणार आहे, तुमची बाय सॉइलच होणार आहे ना. हा, म्हणजेच त्या पाण्यामध्ये त्या सॉइल मधले सगळे जे तुमचे कंटॅमिनेटेड आहेत किंवा ते पोल्युटेड घटक आहेत ते कुठे येणार आहेत, तुमचे त्या पाण्यामध्ये येणार आहेत. समजते? टॉक्सिक सबस्टन्स लीच इन टू द वॉटर, सिमिलरली डिक्रीज स्प्रेड थ्रू द व्हेरियस पॅथोजन्स. आणि काय होणार आहे, त्याचबरोबर जर त्या सॉइल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही असे पॅरासाइट्स असतील, पॅथोजन्स असतील, तर ते पाण्यामध्ये ऑफकोर्स येणार आहेत. आणि जर ते पाणी ऑफकोर्स तुम्ही जेव्हा पाणी कमी पडतं तेव्हा तुम्ही ते पाणी शोधता तेव्हा तुम्ही ते ड्रिंकिंग पर्पज साठी यूज करता. पण त्याच्यावर जर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया तुम्ही केली नाहीत आणि तुम्ही डायरेक्टली ते जर ड्रिंकिंग पर्पज साठी यूज केलं तर मात्र तुम्हाला ते हार्मफुल इफेक्ट बघायला मिळतात किंवा तुमच्यावर जाणवतात. समजलं सगळ्यांना? आता त्याच्यानंतर आहे रिलेशन ऑफ द सॉइल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर. बघा, सॉइल पोल्युशनचा संबंध कुठे असणार आहे आणि कसा येतोय बघा. म्हणजे एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन यांचा रिलेटेड कसं असणार आहे सॉइल पोल्युशन. इफ वेस्ट ऑफ द डम्प ऍट रॉंग प्लेस इन्स्टेड ऑफ द कंपोस्टिंग पैथोजन ग्रोन अप इट which are then mixed with the water causing water pollution. सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला हे सगळं म्हणजे आता एवढा वेळ तुम्हाला मी एक्सप्लेन केलं त्याच्यात छान समजलं असेल की जर सॉइल मध्ये काही वेगवेगळे तुमचे पोल्युटंट असतील तर ते या सगळ्या ऍब्सॉर्ब करण्याच्या प्रोसेसमध्ये वॉटरमध्ये मिक्स होतात आणि बऱ्याच वेळेला ते डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये एअर मध्ये मिक्स होतात. कारण तुमचे वेगवेगळे गॅसेस फॉर्म होतात की नाही, आणि ते गॅसेस कुठे जाणार आहेत, तुमचे ऑफकोर्स बाहेर पडणार आहेत, रिलीज होणार आहेत आणि ते एअर मध्ये मिक्स होणार आहेत. तर पहिलं रिझन तुमचं असणार आहे की अशा प्रकारे तुमचं ते एअर आणि वॉटर पोल्युशनशी रिलेटेड असणार आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे त्यांनी, इन्सेक्टिसाइड्स, केमिकल फर्टिलायझर्स, वेडीसाइड्स आर यूज इन ऍग्रिकल्चर विच कॉजेस सॉइल पोल्युशन. आता हे सगळं प्रत्येक ईच अँड एव्हरी वर्ड तुम्हाला कळलं असेल की इन्सेक्टिसाइड्स म्हणजे इन्सेक्ट्स होऊ नये, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे इन्सेक्ट पासून प्रोटेक्शन करण्यासाठी यूज केलं जातं ते इन्सेक्टिसाइड्स. आपलं पीक चांगलं येण्यासाठी जे यूज केलं जातं ते आहे तुमचं केमिकल फर्टिलायझर. आणि जे वीड्स आहेत, अनवॉन्टेड प्लांट्स आहेत जे आपल्याला नको असतात त्यांना मारण्यासाठी जे केमिकल यूज केलं जातं त्याला म्हणायचं विडीसाइड्स. आणि हे सगळेच्या सगळे जे पदार्थ आहेत किंवा सबस्टन्स आहेत हे सगळेच्या सगळे केमिकल सबस्टन्स आहेत. त्यामुळे ऑफकोर्स त्याचा काय होणार आहे, पहिला इफेक्ट हा सॉइलवर होणार आहे. समजलं सगळ्यांना? त्यामुळे जरी ते ऍग्रिकल्चर म्हणजे डेव्हलप म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये इम्प्रुव्हमेंट घडवण्यासाठी जरी आपण यूज करत असू तरी ते आपल्या सॉइलसाठी हार्मफुल ठरत आहे.
Excessively sprayed insecticides and weedicides are mixed with air causing air pollution. बघा बऱ्याच वेळेला काय केलं जातं, इन्सेक्टिसाइड्स आणि वेडीसाइड्स असतात ते पावडर फॉर्म मध्ये असतात किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असतात. जेव्हा पावडर फॉर्म मध्ये असतात तेव्हा ते असे फेकले जातात हाताने आणि मग ते ऑफकोर्स काय होणार आहेत, हवेमध्ये मिक्स होणार आहे. आणि जेव्हा ते लिक्विड फॉर्म मध्ये असतात तेव्हा ते स्प्रे केले जातात आणि स्प्रे करताना ऑफकोर्स त्याचे पार्टिकल्स पूर्ण हवेमध्ये मिक्स होणार आहेत आणि बिकॉज ऑफ दॅट ऑइल एअर पोल्युशन इज टेक्स प्लेस. सिमिलरली एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स कॉजेस वॉटर पोल्युशन. सगळ्यांना समजलं असणार आहे की केमिकल फर्टिलायझर्स मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल यूज केलं जातं की जे आपल्या सगळंच्या सगळं आपल्या पिकासाठी उपयुक्त नसतं. जे युजफुल नाही ते सॉइल मध्ये मिक्स होतं आणि ऑफकोर्स सॉइलची फर्टालिटी कमी होऊन जाते, सॉल्टीनेस वाढला जातो, ऍसिडिटी त्याची, पीएच लेवल त्याची वाढली जाते. सॉइल पोल्युशन ऑकर्स ड्यू टू द मिक्सिंग ऑफ ह्युमन वेस्ट. ऑफकोर्स सगळं आता तुम्ही जर आजचा लेसन बघ म्हणजे आजचं लेक्चर बघितलं असणार तर तुम्हाला सेम सेम टॉपिक दिलेले आहेत बघा. म्हणजे रेसिडेन्शियल एरिया काय असतो, इंडस्ट्रियल एरियामुळे पोल्युशन कसं होतं आणि त्याचं वॉटर, सॉइल आणि एअर यांचं रिलेशन कसं असतं. तर ऑलमोस्ट तुमचे सगळेचे सगळे पॉइंट एकमेकांशी रिलेटेड आहेत. फक्त तुम्हाला कोणत्या प्रकारे त्यांना मांडायचं आहे आन्सर मध्ये आणि कसं एक्सप्लेन करायचंय हे तुम्ही 2-3 वेळा वाचलं की तुम्हाला एकदम ते क्लिअर होऊन जाणार आहे. आता बघा सॉइल पोल्युशन साठी तुम्हाला त्यांनी काय सांगितलं, इट ऑकर्स ड्यू टू द मिक्सिंग ऑफ ह्युमन वेस्ट. ऑफकोर्स काय असणार आहे, आपलं स्लेवेज असणार आहे. बर्ड्स अँड अॅनिमल वेस्ट म्हणजे सगळं जे काय आहे, जे आपले लिव्हिंग अॅनिमल्स म्हणतो त्यांचे सगळ्यांचं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते खरं म्हणजे सॉइल पोल्युशन साठी हार्मफुल आहे अतिशय. म्हणजे तेच सॉइल पोल्युशन पण करतं, वॉटर कंटॅमिनेटेड पण करत असतं आणि जेव्हा त्या एरियामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा दर असा घाणेरडा वास येतो त्यामुळे ऑफकोर्स एअर पोल्युशन पण होत असतं. म्हणून तर आता आपण स्वच्छ भारत अभियान ही मोठी एक प्रोसेस हातात घेतलेली आहे बघा. त्याचं पहिलं कारण तेच आहे की हे सगळ्यात महत्वाचा हार्मफुल आहे, सगळ्यात मोठा इफेक्ट तो, तर तोच आपल्याला कमी करायचा आहे. त्यामुळे ह्युमन वेस्ट, बर्ड वेस्ट आणि अॅनिमल वेस्ट हे कमीत कमी म्हणजे सरफेसवर येतील किंवा ओपन राहतील याचं जास्तीत जास्त आपण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपलं पोल्युशन आपण कमी करण्याचा किंवा रिड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहोत. दिस रिलीजेस व्हेरियस स्टिंकिंग गॅसेस कॉझिंग एअर पोल्युशन. सेम वेस्ट मे कॉजेस वॉटर पोल्युशन इफ मिक्स विथ द वॉटर. बऱ्याच वेळेला आपलं म्हणजे तुम्ही जर झोपडपट्टी एरियामध्ये बघत असाल तर त्यांचे सगळे टॉयलेट्स असतात ते ओपन असतात बघा आणि ते सगळे कुठे असतात, मोस्टली त्यांचं असं म्हणजे वॉटर बॉडीज कुठे असतील तिकडेच असतं. आता तुम्हाला सगळ्यांना एवढं माहिती आहे की कॅनल असू दे, रिव्हर असू दे किंवा कुठला एक छोटासा म्हणजे काय झरा वगैरे असू द्या, सगळ्याचं पाणी कुठे जाऊन मिळत असतं, मोठ्या नद्यांना मिळतं, नद्यांकडनं ते समुद्राला मिळतं. म्हणजे न कळत का होईना हे सगळं जे पोल्युशन आहे ते काय केलं जातं, त्या वॉटर बॉडीज थ्रू फ्लो केलं जातं आणि समुद्रामध्ये मिळत असतं. त्यामुळे सध्या तरी आपलं जे काही वॉटर पोल्युशनचा जो प्रमाण आहे, जो रेशो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे, कळतंय. आणि वॉटर आपल्यासाठी तर अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ड्रिंकिंग पर्पजसाठी जेव्हा जेव्हा तुम्ही यूज करत असणार वॉटर तेव्हा ते पहिलं अगदी सगळ्यात सिंपल मेथड बॉईल करून घ्यायचं आहे. सेकंड मेथड तुमची फिल्टर करून घ्यायचं आहे आणि थर्ड मेथड आता सध्या आपण टेक्नॉलॉजीनी बऱ्याच प्युरिफिकेशन म्हणजे टेक्नॉलॉजी आणलेल्या आहेत तर ते सगळं आपण यूज करायचं आहे, जेणेकरून आपल्या ड्रिंकिंग वॉटर मधनं आपल्याला आपल्या बॉडीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. समजलं सगळ्यांना. आता त्याच्यानंतरचं आहे तुमचं पोल्युशन. आता पोल्युशनचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल काय करायचं आणि कसं करायचं. तर बघा हे सगळं गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज enacted some laws of the control, regulation and prevention of the pollution. गव्हर्नमेंटचे खूप मोठे रूल्स अँड रेग्युलेशन असतात, फक्त ते प्रॉपरली फॉलो होत नाही. त्यामुळे थोडस आपलं पोल्युशनचं जी लेवल आहे ती थोडीशी हाय आहे. नाहीतर आपण पोल्युशन म्हणजे कमीत कमी किंवा लेस करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. द फॉलोइंग आज द लॉज
रिगार्डिंग पोल्युशन कंट्रोल. मग ते ऍक्ट कोणते आहेत, गव्हर्नमेंटचे जे ऍक्ट आहेत जे आपल्याकडून फॉलो होत नाहीत ते कोणते आहेत? तर सगळ्यात महत्वाचं आहे वॉटर पोल्युशन अँड प्रिझर्वेशन ऍक्ट 1974. बघा, तुमचा आता पत्ताही नव्हता तेव्हा हा पोल्युशन, म्हणजे त्या काळामध्ये तर खरंच पोल्युशन नव्हतंच, फार अगदी छोट्या किंवा फार कमी प्रमाणामध्ये पोल्युशन होतं. तर तेव्हाच गव्हर्नमेंटने तुम्हाला पहिला ऍक्ट आणलेला आहे की 1974 मध्ये. दुसरा ऍक्ट कधी आणलेला आहे, एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ऍक्ट 1981 मध्ये. म्हणजे लगेचच एक 7-8 वर्षांनी पुन्हा दुसरा ऍक्ट आणला. आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट कधी आणला, 1986 मध्ये. म्हणजेच पुढे लगेच 5-6 वर्षांनी पुन्हा दुसरा ऍक्ट आणला. म्हणजेच जेव्हा आपलं पोल्युशन लेवल, जे एअर पोल्युशन किंवा वॉटर पोल्युशन किंवा तुमचं सॉइल पोल्युशन हे चेक केलं जातं. बऱ्याच वेळेला हे जे काही सायन्स आहे की नाही, जे टेक्नॉलॉजी यूज करतात आणि फर्टायलिटी कमी का झाली, मग पोल्युशनचं रेशो किती आहे, ते चेक केलं जातं. तेव्हा त्यांना ते सगळं समजतं आणि त्यानुसार ते ऍक्ट काय करतात, नवीन नवीन तयार करत असतात. आता ह्या ऍक्ट थ्रू काय केलं जातं बघा, various laws and rules are enforced in relation to the biochemical waste, harmful influence, solid waste and sound pollution. बघा, म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंटनी, आता तुम्हाला एवढं सगळं माहिती झालं असेल की, आता तुमच्या माहितीसाठी फक्त सांगते की जेव्हा आपले काही सणवार असतात किंवा एखादा फंक्शन असतो तेव्हा तुम्हाला स्पीकर वगैरे लावता बघा, त्याच्यासाठी त्यांनी लिमिटेशन दिलेलं आहे की एवढ्या मर्यादेपर्यंतच तुम्ही आवाज ठेवायचा आहे, रात्री 10 पर्यंतच तुम्ही ते वाजवू शकता, त्याच्यानंतर तुम्ही वाजवू शकत नाही. म्हणजे हा तुमचा एक रूल आहे आणि तो सगळ्यांनी फॉलो करायचा आहे. का तर त्याच्या पुढे तुम्ही साऊंड पोल्युशन होऊ नये, रात्री सगळ्यांना झोपायचं असतं, आराम करायचा असतो, रेस्ट हवी असते, त्यांना तुम्ही डिस्टर्ब करू नये म्हणून ते तुमच्यावर केलेलं बंधन आहे आणि ते सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. समजलं? त्याच्यानंतर गव्हर्नमेंट statutory bodies like Maharashtra Pollution Control Board and Central Pollution Control Board supervise about other the industries, industrial areas, local governing bodies like municipalities, district council, panchayat samiti, gram panchayat, etc. follows the laws about the pollution control. आता सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही जर गाव पातळीवर विचार केला तर तुमचा सगळा कंट्रोल असतो तो तुमच्या पंचायतीच्या हातात असतो. त्यामुळे पंचायतीची लोक तुम्हाला एकतर अनाउन्समेंट करून सांगत असतात किंवा कुठेतरी बॅनर वगैरे लावून तुम्हाला ते जागृत करत असतात की अशा प्रकारचे रूल्स आहेत आणि त्या रूल्सला तुम्ही फॉलो करायचं आहे, जेणेकरून साऊंड पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन हे सगळे आपण कमी करू शकतो. मग हे जर तुमच्या गावामध्ये असेल तर हे काम तुमचं पंचायत समिती करते, आपले ग्रामपंचायत करते. पण तेच जर तुम्ही तालुका पातळीवर गेलात तर हेच काम तुमचं पंचायत समिती या डिपार्टमेंटकडे येतं आणि मग ते लोक येऊन तुम्हाला बऱ्याच वेळेला काउन्सिलिंग करून जातात, सांगून जातात. तुमच्या गावामध्ये येऊन मोठ्या मोठ्या अशा मीटिंग्स घेऊन तुम्हाला सांगितलं जातं, जेणेकरून त्याचं तुम्हाला महत्व समजलं पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या सिटीज असतात तिथे म्युन्सिपाल्टी असते, त्या म्युन्सिपाल्टीतली लोक ते मोठं म्हणजे काम करत असतात की हे सगळं जे स्वच्छता अभियान आहे, बऱ्याच वेळेला तुम्ही आता मोठी मुलं आहात, तुम्हाला कळेल ते की स्वच्छता अभियान करत असताना त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुमचं घरातलं असणार आहे वेस्ट मटेरियल ते तुम्ही कुठे टाकायचं आहे, सांडपाणी आहे तुमचं सेवेज आहे ते तुम्ही कसं कुठे टाकायचं आहे आणि त्याच्याने होणारे तुमचे हार्मफुल इफेक्ट, पोल्युशन कसं आहे ते तुम्ही कसं कंट्रोल करू शकता, हे सगळं शिकवलं जातं. त्याला एक असं सांगितलं जातं की जनजागृती करण्याचं काम त्या लोकांकडे असतं आणि हे सगळे गव्हर्नमेंटचे वर्कर्स असतात, हे येऊन आपली ड्युटी बरोबर करून जात असतात. का तर त्यांच्यावर बऱ्याच असा म्हणजे त्यांच्यावर असा एक जबाबदारी टाकलेली असते की तुम्ही लोकांना हे सगळं सांगायचं आहे. आणि आता ऑफकोर्स तुमच्यासारखी मुलं जेव्हा हे अभ्यासामध्ये स्टडी मधनं जेव्हा तुम्ही ते शिकता तेव्हा खूप लहानपणीच तुम्हाला हे सगळं समजलेलं असतं की पोल्युशन तुमच्यासाठी किती हार्मफुल असणार आहे. कारण अख्खं आपलं लाईफ आहे त्या हवेवर जगत असतो आपण. मग ते जर तुमचं एअर पोल्युशन होत असेल तर ऑफकोर्स तुम्हाला काय होणार आहे, ब्रिदिंगला
त्रास होणार आहे, तुमचे काही ऑर्गन खराब होणार आहेत. ड्रिंकिंग वॉटर जर तुमचं कंटॅमिनेटेड असेल तर ऑफकोर्स तुमच्या बॉडीवर त्याचा इफेक्ट दिसणार आहे. सॉइल पोल्युशन असेल तर ऑफकोर्स तुमच्या फूडमध्ये ते पार्टिकल्स येणार आहेत, तुमचं फूड कंटॅमिनेटेड होणार आहे आणि ऑफकोर्स तुमचं लाईफ सगळं स्पॉइल होईल. त्यामुळे पोल्युशन कंट्रोल करणं आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो हे प्रत्येकाने जर समजलं तर ऑफकोर्स आपण थोडस प्रत्येकाच्या योगदान दिल्यामुळे पोल्युशन आपण कंट्रोल करू शकतो आणि ही सगळ्यांची स्वतःची जबाबदारी असणार आहे. म्हणूनच तर आता एवढ्या लहान वयामध्ये तुम्हाला हे पोल्युशनचं महत्व आणि हा लेसन तुमच्या 8वीला म्हणजे 8th स्टँडर्ड मध्येच ऍड केलेला आहे, जेणेकरून तुम्ही आतापासून सावध राहणार आहात. समजलं? आता इथे आपला हा लेसन संपलेला आहे. समजलं? आता याच्यावर खूप छान तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन दिलेले आहेत बघा. आता इथेच बघा तुमचा क्वेश्चन नंबर 5 आहे बघा. व्हॉट इज पोल्युशन, व्हॉट आर पोल्युटन्स, व्हॉट इज ऍसिड रेन, व्हॉट इज ग्रीन हाऊस इफेक्ट, विच आर विजिबल पोल्युटन्स नोन यू, विच आर द इनविजिबल पोल्युटन्स. हे सगळे जे आता छोटे छोटे प्रश्न आहेत हे तुम्हाला आता एक्झामला येऊ शकतात का? तर आता सध्या तुमच्या ज्या काही ऑनलाईन एक्झाम चालत आहेत त्या तुमच्या आपण नेहमी 3 तास बसून जे फिजिकल पेपर लिहितो की नाही त्या टाईपनी होत नसतात बऱ्याच वेळेला. तर हे असे छोटे छोटे वन लाईन किंवा वन सेंटेन्स वन वर्ड आन्सर असतात, ते मोस्टली तुम्हाला विचारले जातात. आणि नेहमी लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळी तुम्हाला लेसन झाल्यानंतर बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगते की तुमच्या लेसनच्या खाली जे दिलेले क्वेश्चन आहेत ते ईच अँड एव्हरी क्वेश्चन, मग तो तुम्हाला परीक्षेत येऊ किंवा न येऊ, पण तुम्ही त्याचा आन्सर शोधायचा आहे आणि आन्सर लर्न करायचा आहे. का? तर आता सध्या 8th स्टँडर्डला तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते सगळं बेसिक नॉलेज आहे आणि ते पुढेच तुमचं त्या बेसिक नॉलेज वरनं पुढे तुम्हाला डीप नॉलेज मिळणार आहे 9th आणि 10th स्टँडर्डला. समजतंय? त्यामुळे तुमचं बेसिक नॉलेज जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल, म्हणजे तुमचा बेस जर तुम्हाला पक्का करायचा असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असणं गरजेचं आहे. समजलं सगळ्यांना? त्यामुळे मोजकाच अभ्यास किंवा थोडं थोडंसच करायचं आणि बाकीच्याला सोडून द्यायचं असं करायचं नाही. क्लिअर सगळ्यांना? समजलं? ओके. एनी डाऊट? काय डाऊट असेल तर मला विचारा. आपला लेसन इथे कम्प्लीट झालाय. लेसन खूप मोठा होता त्यामुळे बरेच दिवस लागले आपल्याला या लेसनला आणि मस्त आता 8 दिवस छान असे तुम्ही एन्जॉय करून आलेला आहात. त्यामुळे ऑफकोर्स काय करायचं आहे, आता पुन्हा स्लो बट स्टेडी असा तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवायचा आहे. ओके. एनी डाऊट? आजचा होमवर्क तुमचा असणार आहे कम्प्लीट द एक्सरसाइज. काय कोणाला शंका आहे? नाही? ओके. कोण इंटरेस्टेड आहे? बाय मॅम नाही, कोण इंटरेस्टेड आहे रीडिंग मध्ये? अजून आहेत ना आपल्याकडे 7-8 मिनिटं, आपण 5 मिनिटं वाचूया ना. तुमच्यापैकी कोण आहे इंटरेस्टेड? जरा मला हे सांगा, चॅट बॉक्स मध्ये लिहून द्या, त्याला मी सांगते. नंदिनी? येस. चला नंदिनी, तू वाचायचं आहेस. हा, स्टार्ट. एक मिनिट हा, मी तुला सॉइल पोल्युशन पासूनच देते, म्हणजे 1-2-3 मिनिटात तुला वाचायला देते. हा, सॉइल पोल्युशन पासून वाच. चल. Soil pollution. हा. Because what is meant by soil erosion? What are the reasons हा. for depletion in soil fertility? Out of the हा. total land area of the soil, some is covered by ice, some is desert, whereas some is occupied by mountains and hills. Very less area of land is available for the human use. Soil is said to be polluted when there are changes in its physical, biological, and chemical properties, and its fertility decreases due to either natural or man-made reason.
Compare to neighboring photographs. Give 5 examples of each of the domestic waste, biological waste, and agricultural waste, and write down in your own words about soil pollution due to those wastes. Effects of soil pollution. Soil fertility decreases due to mixing of salty acidic water from industry. Radioactive and other pollutants enter and pass through food chain like the soil, crop, crop, water, and human body. Third point. Prob- problem of Problem. Continue. Problem of water pollution increases due to soil pollution. Toxic substance leached into water. Similarly, diseases spread through various pathogens. Relationship of soil pollution with air and water pollution. If wet waste is dumped at wrong places instead of composing, pathogens grow upon it, which are then mixed with water, causing water pollution. Insecticides, chemical fertilizers, weedicides are used in agriculture, which causes soil pollution. Excessively spread insecticides and weedicides are mixed with air, causing water pollution. Similarly, excessive use of chemical fertilizers Causes. causes water pollution. Soil pollution occurs Due to. Soil pollution occurs due to the mixing of human wastes, birds and animal wastes. This releases various stinking gases causing air pollution. Same waste may cause water pollution if mixed with water. Pollution prevention and control. Government of India has enacted some laws for control, regulation, and prevention of pollution. Following are laws regarding pollution control. First point, Water Pollution and Prevention Act 1974. Second, Water Pollution and Prevention Act 1987. Environmental Protection Act 1986. Various laws and rules are in force in relation to biomedical waste, harmful influence, solid waste, and sound pollution. Government statutory bodies like Maharashtra Pollution Control Board and Central Pollution Control Board supervise about whether the industrial areas, local governing bodies like municipalities, district council, panchayat samiti, gram panchayat, etc. follow the laws about pollution control. गुड, व्हेरी गुड. थांबूया आता आपण इथे. ओके, चला, व्हेरी नाईस. चलो, बाय बाय. All of you leave the meeting. बाय. सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे.